एवढे क्यूट आहे नाही ते आणि लॅब डॉग आहे. डॉगनी म्हणजे ती फिमेल आहे. आणि हा सनसेटचा व्ह्यू बघा, एवढा छान आहे ना भाई. गावाकडे सुख येते, कुठंच नाही. हे गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. बस सगळ्यांना शुभ सकाळ. आणि सो तुम्ही मागच्या क्लिप मध्ये बघू शकता, आम्ही माझ्या मावशीच्या घरी आलोय. बाय 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 बाय. भेट मग लवकर. लवकर लवकर. हाय, त्यांचा मुलगा साई. आणि आज काय तर आज आहे ना, आज खूप धमाल आणि मजा आहे. फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडेल लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. मी पण आता माझी आंघोळ बाकी आहे, आंघोळ करतो, रेडी होतो, मग ब्लॉगला कंटिन्यू करू. गाईज, झाला तुमचा भाई रेडी आणि आता लागू उद्योगाला म्हणजे ब्लॉग शूट करायला. आणि ते पण कोणासाठी? तुमच्यासाठी. कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि एवढा ब्लॉग बघता, ते करता आणि तुमच्याकडून ते खालचं रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबल्याने जात. करा भाई, असं नका करू. चालेल, तू पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, आपण आता ब्लॉगला कंटिन्यू करू. Some money where you're not first, but some where the crowd is. Better put your hands up, we didn't set a line to. See us in the papers, we don't look like common, but it's a no-brainer, we already run it. I'ma take my time with it, show you what you got with it. ही चप्पल एवढी कोणाला होईल तर सांगा, लगेच मी ऑर्डर करतो. आम्ही आलो होतो गावात, काकांचे त्यांचे कपडे प्रेस करायचे ना. काहीच घेतले कपडे आणि आता जाऊ डायरेक्ट सीधा घर. काहीच पोचलो आता घरी. आणि साई ना घराचे ना आता तुम्हाला चारी साईड फुटेज दाखवणार आहे. चला मग दाखवतो मी तुम्हाला आणि घ्या एन्जॉय या फुटेजचा. गाईस, मी आणि साई चाललो आता त्यांच्या रानात. घरी पण कोणी नाही आता. मावशी ते जस्ट कुठे गेले? हळदीला कुठेतरी, काय माहिती. आता जाऊ आम्ही आता शेतात. गाईज, हे एक मिनिट इकडे बघा, मी तुम्हाला काय दाखवते ते. हे बच्चे बघा किती क्यूट आहे. त्यांची बघा एवढे क्यूट आहे नाही. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. आणि बघा आता पिलो कसं पळत फरार. हिचं काही नुकसान केलंय असं तर बघते ती माझ्याकडे. सो मी ना आता मावशी त्यांच्या शेतात आलो होतो. तर हा त्यांचा मुलगा, काकांचा मुलगा. तर इथलं क्लायमेट एवढं छान आहे ना भाई, काय सांगू तुम्हाला. आणि ते पण संध्याकाळचं. आणि इथे कोंबडीचे बच्चे, कुत्रे, एवढं भारी वाटतंय ना. आणि त्यातल्या त्यात एवढी थंडगार हवा सुरू आहे ना इथे. गाईस, इथे आणि लॅब डॉग आहे. डॉगनी म्हणजे ती फिमेल आहे. तर हिचं आहे ना पूर्ण हिस्ट्री विचारायला कशी. आणि आणली तेव्हा केवढी होती? छोटीशी होती, म्हणजे केवढी तरी एवढी असेल. हा. आणि कशी आणली ती? कोण होतं नाशिकला तुझे? नाशिकला बाबा होते. बाबांनी त्यांच्या शेजारी ती अजिंक्य राय, त्यांची कुत्री होती. मग त्यांनी ती रोज भुकायची ती आणि गल्लीत त्रास द्यायची. आणि त्यांच्या गल्लीत त्यांना 2 मुलं होते. त्या 2 मुलांना ते म्हणजे मुलांना सुद्धा चावलेली. मग ते कंटाळून गेले हा कुत्रीला. तर मग याचे बाबा आहे ना नाशिकला राहतात. ते त्यांनी सांगितलं की मी घेऊन येतो असं. त्यांनी ही कुत्री इथे घेऊन आले. आणि ती इंग्लिश कमी आणि गावठाण जास्त झाले आता. शेतात येऊन गावठाणच होती ती. कुठे पण फिरते, कुठे पण.
आणि हे कोंबडीचे बच्चे खायला पण कमी करत नाही ते, सोडलं म्हणजे डायरेक्ट तिथे झाप टाकते. आणि बघू त्या मावशींपर्यंत हिचा व्हिडिओ जातो का, काय काय नाव आहे त्या मावशींचं माहिती आहे का तुला? ते आपल्याला काही माहित नाही, नाही का? पण ते व्हिडिओ कॉल वरती ते बघत होते ना, हा. रडायला लागले ते डायरेक्ट. आठवण आले ते म्हणून ना. माझी अंडेड सारखी होती म्हणे ती. बघा त्या मावशींना पण, मावशींपर्यंत तरी जायला पाहिजे हिचा व्हिडिओ. आलो आता रानातून घरी आणि फ्रेश होतो, आणि यांनी ना आता पार्टीचं नियोजन लावलं शेतात, तर ते पण क्लिप मी तुम्हाला दाखवेलच. एकदम जंगी पार्टी करणार आहे ते. मी करतो आता, फ्रेश होतो आणि हात पाय तोंड धुतो. आता ठीक आहे, पण जास्त पिंकी पिंकी दिसतंय. मी आणि सई चाललो आता शेताकडे. कशी नॉनव्हेजची पार्टी आहे ना. हा, मग आता तिथे गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण दाखवेल कसं आहे. आणि माझ्या हाताची भाजी मी भाजी करणार आहे. तर ठीक, आम्ही चाललोय आता शेतात, घरूनच भाकरी घेऊन जाणार आहे आणि तिथे फक्त भाजी करणार आहे शेतात. ठीक आहे, चलो. बघा आमच्या येण्या अगोदरच इथे भाजी रेडी झाली होती आणि सर्व करायला लागून गेले ते. या मंडळी तुम्ही पण, तुमचा पण ताट लावला गेलाय. आणि एक आहे हा भाई, जी मजा शेतात आहे ना ती हॉटेलमध्ये सुद्धा नाही, 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा नाही. वास एवढा भारी येतोय, विचार करा भाजी केवढी भारी असेल. अजून एवढे लोक आहे आम्ही पार्टीला, आणि तुम्हाला काय सांगू, तुमचा भाऊ तर डायरेक्ट एकदम तुटून पडलाय. सो गाईज पोचलो आता घरी, आणि तिथे पण काही लाईट वगैरे नव्हतं म्हणून काही एवढे क्लिप काढले नाही. आणि माझ्या जायच्या अगोदरच भाजी रेडी होऊन गेली ती, येणार इकडे. आणि आलो आम्ही आता, पाणी पितो आणि झोपतो. चला मग भेटूया. नाही बाकी एंडिंग नको करू अजून, थांब. आणि तिथे कसं झालं, आमचं जायच्या अगोदरच भाजी तयार होती, तर मग डायरेक्ट गेल्या गेल्या बसलो जेवणाला. आणि तिथे लाईट नव्हती, एवढे काही क्लिप वगैरे पण काढले नाही मम्मी. तर आता करू टाइमपास, घरी पण कोणी नाहीये. जोरात गाणे ते वाजलो. गाईच आजच्या ब्लॉगला आता एंड करूया, आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये. सो आतासाठी बाय.